तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत की ग्रेट निकोबार हा प्रोजेक्ट भारतासाठी का महत्त्वाचा आहे. तर तुम्ही सध्या परिस्थिती पाहिली असेल की 10-15 दिवसापासून जी चिकनफेक चालू आहे आपल्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये, त्याचे कारण हेच आहे की जो हा ग्रेट निकोबार जो प्रोजेक्ट आहे ना, त्याला जी मान्यता मिळाली 2018 नंतर मोदी सरकारची आली, त्यांनी त्याच्यावर ठोस पावले उचलली आणि ह्या प्रोजेक्टला आता मान्यता देखील मिळाली आहे. परंतु आता मध्येच राहुल गांधी सर आपले जाऊन आले ग्रेट निकोबारला. तेथील ते इंदिरा पॉईंटवर गेले आणि तिथे जाऊन तो व्हिडिओ बनवला त्यांनी की तुम्ही पाहिलं असेल की ती ग्रीन लश असे फॉरेस्ट आहे तिथे आणि खूप अशी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे ग्रेट निकोबार हे लोकेशन विषुववृत्तावर येत असल्यामुळे तिथेल हे जंगल आहे ना, हे नेहमी म्हणजे पूर्ण असे झाकलेले असते. तिथे अनेक प्रकारचे दुर्मिळ कीटके, पुन्हा प्राणी, कासवे, पुन्हा खाऱ्या समुद्रातील मगरी, तसेच अनेक दुर्मिळ जातीचे कीटके वगैरे ते आढळतात. आणि इकॉलॉजी असा खूप मोठा झोन आहे तो, आणि दाट असा फॉरेस्ट एरिया आहे आणि तिथेच हा प्रोजेक्ट होणार आहे. आणि यामुळेच या प्रोजेक्टला विरोधकांनी सुद्धा विरोध दर्शवला आहे आणि खूप अशी लोक आहेत याला विरोध करत आहेत. तर आपण हे सगळे बाजूला ठेवून आज आपण चर्चा करणार आहोत की ग्रेट निकोबार हे स्थान आपल्यासाठी का महत्त्वाचे आहे. आपण जर त्याचे लोकेशन वगैरे पाहिले तर ते अशा ठिकाणी आहे, समुद्रात आहे. तिथून इंडोनेशिया फक्त 150 किलोमीटर दूर आहे आणि मलक्काची जी समुद्रधुनी आहे ना, ती पण खूप जवळच आहे. आणि या मलक्काच्या समुद्रधुनीतूनच चीनचा मोठा असा व्यापार चालतो. आणि हा प्रोजेक्ट करायचे मुख्य कारण म्हणजे की या मलक्काच्या समुद्रधुनीवर भारताला आपली वचक स्थापन करता यावं आणि जर काही भविष्यात आपले युद्ध झाले चीनबरोबर, तर हा मलक्काचा स्ट्रेट अडवून आपण चीनची नाकेबंदी करू शकतो. या प्रोजेक्टचे हे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच हा जो प्रोजेक्ट होणार आहे ग्रेट निकोबार या ठिकाणी, तो पूर्ण असा म्हणजे पूर्ण त्या बेटावर होणार नसून फक्त या बेटाच्या 13% भूभागावरच हा प्रोजेक्ट होणार आहे. आणि या प्रोजेक्टमध्ये महत्त्वाचे करून एक ट्रान्सपोर्ट हब होणार आहे, जिथे की जी जहाजे वगैरे येतात आणि तिथे जो माल होतो तो तिथून डायव्हर्ट करण्यात येणार आहे आपल्या भारताकडेच. आणि त्यामधून आपल्याला मोठे असे परकीय चलन मिळणार आहे. आणि या अगोदर सिंगापूर आणि हाँगकाँग या ठिकाणी असे ट्रान्स हार्बर पोर्ट आहेतच. आणि आपल्या शेजारील देश म्हणजे श्रीलंका च्या जी राजधानी आहे कोलंबो, या ठिकाणी देखील हा ट्रान्स हार्बर पोर्ट ते ऑपरेट करतात. त्यामधून त्यांना परकीय मोठे असे चलन मिळते. तसेच एक मोठे ग्रीनफील्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट देखील येथे होणार आहे. आणि ग्रीनफील्ड एअरपोर्ट म्हणजे काय असते की ज्या ठिकाणी सुरुवातीपासूनच हे एअरपोर्ट बनण्यात येणार आहे ते म्हणजे ग्रीनफील्ड एअरपोर्ट. आणि हे एअरपोर्ट झाल्यामुळे आपल्याला आशिया खंडात आपण इथून कुठेही जाऊ शकतो. आणि तसेच येथे ग्रीनफील्ड एअरपोर्ट बरोबर खूप अशी मोठी एक सिटी उभी राहणार आहे की जेणेकरून आपले जे भारतातील लोक आहेत तिथे जातील, आपला व्यापार वगैरे करतील आणि त्यातून खूप असा आपल्याला नफा आणि फायदा होईल. यासाठीच हा प्रोजेक्ट सरकारने आपल्यासमोर आणला होता. परंतु याचा विरोध करण्याचे कारण म्हणजे की येथे जे फॉरेस्ट आहे ते घनदाट असे आहे आणि येथे विविध प्रकारची कासवे वगैरे आढळतात आणि खूप अशी इकॉलॉजी आहे. आणि युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, त्यांनी देखील हा भाग नोंदवून ठेवलेला आहे. त्यामुळेच जर आपण इथं जर वृक्षांची जर थोडी जर इथे काम करायला सुरुवात केली, त्यामुळे इथल्या इकॉलॉजीला खूप असे नुकसान होईल. परंतु सरकारचे असे म्हणणे आहे की इथे जेवढी झाडे तोडतील ते भारतातील हरियाणा येथे ते पुन्हा तेवढीच प्रमाणात ती झाडे लावण्यात येणार आहेत. परंतु ह्याच्या अगोदर जे प्रोजेक्ट झाले नर्मदा प्रोजेक्ट वगैरे, त्यामध्ये आपण पाहू शकतो की ते अजून त्या लोकांचा संघर्ष चालू आहे. तसे ग्रेट निकोबार हा मोठा असे बेट असून तिथे अनेक विविध आदिवासी जमातीचे लोक राहतात, तर त्यांचे देखील स्थलांतर करावे लागणार आहे. आणि याच गोष्टीमुळे हा किचकट असा प्रोजेक्ट म्हणजे हा होऊन बसला आहे. परंतु याविरुद्ध जर आपण चीनची जर बाजू बघितली तर चीन कोणत्याही देशात जर पहिल्यांदा डेव्हलपमेंट करायला लागला त्यांच्या एखाद्या बेटावर, ते एवढा विचार करत नाही, ते डायरेक्ट त्या बेटाची पूर्ण डेव्हलपमेंट करून टाकतात आणि पूर्ण विकास करतात. तसंच आपण एखादा विकास करायच्या अगोदर विचार करतो. आपल्या देशातील लोक नेते विचार करतात की आपल्याला पुढे काय म्हणजे काय काय प्रकारे वगैरे येणार आहेत. जर आपल्याला पर्यटकमध्ये हा डेव्हलप करायचा असेल तर आपण केव्हाच अंदमान निकोबार पोर्ट प्लेअर याचा विकास करू शकलो असतो. परंतु सर्वांना संगतीने घेऊन विरोधकांना सत्ताधारी यांनी बसून हा प्रोजेक्टविषयी चर्चा करावी आणि या प्रोजेक्टला नंतरच मान्यता द्यावी. कारण की जर आपण का पाहिलं तर
श्रीलंकामधील तर हंबनटोटा हे बंदर आहे, हे चीनने 100 वर्षाच्या भाडेतत्वावर घेतले आहे. आणि याच ठिकाणावरून चीन हा भारतामध्ये ज्या घडामोडी घडतात, म्हणजेच एखाद्या ठिकाणी आपण एक परीक्षण केले एखाद्या नवीन याचे रॉकेटचे वगैरे, त्याच्यावर तो लक्ष ठेवतो, जे स्पाय कॅमेरे वगैरे पाठवतो या बंदरावर, असे त्याच्या हालचाली चालू असतात. यालाच टॅकल करण्यासाठी, मलक्का स्ट्रेटवर आपले नियंत्रण ठेवण्यासाठी आणि हिंदी महासागरात जो काही आता जो घुसखोरी चालू आहे चीनची, ती रोखण्यासाठी हे जो प्रोजेक्ट होणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि याची नीड इंडियन नेव्ही, इंडियन आर्मीने अगोदरच गव्हर्नमेंटला सांगून ठेवली होती. त्यामुळेच हा प्रोजेक्ट होणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि याला पूर्ण असे सहकार्य सगळ्या लोकांकडून व्हावे हीच अपेक्षा. आणि जर आपण आता पाहिले, तर आता जी परिस्थिती चालू आहे की हार्मुजची जी समुद्रधुनी आता इराणने सध्या चोक करून ठेवला आहे, त्याचा किती आपल्या भारतावर, जगावर इफेक्ट पाहायला मिळाला. त्यामुळे आपल्या देशात महागाई वाढली, तसेच बाकीच्या देशात सुद्धा मोठी उलथापालथ झाली. तशीच जर सिच्युएशन आपल्यावर झाली तर आपण देखील मलक्का स्ट्रेट अडवून चीनची नाकेबंदी करू शकतो आणि हिंदी महासागरात आपण आपले वर्चस्व निर्माण करू शकतो. त्याच्यासाठीच हा प्रोजेक्ट होणे खूप महत्त्वाचे आहे. आणि या प्रोजेक्टची महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे येथे ग्रीनफील्ड एअरपोर्ट होणार आहे, त्यापाठोपाठ एक ट्रान्स हार्बर पोर्ट होणार आहे आणि मोठी टाउनशिप होणार आहे आणि इथे पर्यटन स्थळ देखील होणार आहे. त्यामुळे या परिसराचा विकास होऊन येथील देखील या बेटाला चालना मिळू शकते. परंतु येथे जे राहणारे जे आदिवासी लोक आहेत, त्यांचे स्थलांतर होणे खूप महत्त्वाचे आहे. तसे इथे जी इकॉलॉजी आहे त्याची संरक्षण होणे देखील खूप महत्त्वाचे आहे. जर आपण पाहिले की आता भारतात खूप मोठ्या प्रमाणात तापमान वाढत आहे आणि त्यातच आपण जर हे फॉरेस्ट झोन जर आपण तोडला, तर याचा खूप मोठा फटका हा जे येथील बेट आहे अंदमान निकोबार, याला देखील होऊ शकतो. आणि त्यामुळेच हे काम आपण इंडियन आर्मी आणि जी BRO आहे त्यांच्याकडे हे देण्यात यावे. ते त्यांच्या पद्धतीने ते करतील असे तर मला वाटते. आणि जर आपण पाहिले तर जी 2004ला जी त्सुनामी आली होती, त्यावेळी देखील ग्रेट निकोबार येथे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्सुनामीमुळे. आणि ह्या प्रोजेक्ट जर भविष्यात झाला तर त्सुनामीचा फटका देखील या प्रोजेक्टला बसू शकतो. त्यामुळे ही एक जी डेव्हलपमेंट आहे ती रिस्कच आहे एक प्रकारची. आणि तसंच गेलं तर याचे फायदे पण देखील आपल्याला खूप मिळणार आहेत, मी आत्ताच तुम्हाला सांगितले. तर तुमचे याविषयीची काय मत आहे? तुम्हाला काय वाटते, ग्रेट निकोबार हा प्रोजेक्ट व्हावा की न व्हावा? आणि जर व्हावा तर का व्हावा आणि का नको, ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जी काही उलथापालथ आपल्या राजकारणात चालू आहे याच्यावरून, त्याच्याविषयी तुमचे मत नक्की कमेंट सेक्शनमध्ये मांडा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच न्यूजसाठी आणि महत्त्वाच्या गोष्टींसाठी. जय महाराष्ट्र, भेटूया लवकरच.